नमस्कार भावांनो. आता 2-3 दिवस खूप आम्ही दुःखात आहे. माझा बारका भाऊ 3 नंबरचा, तो काल त्याची डेथ झाली. त्याचं वय नव्हतं खरं, पण देवाच्या पुढे कुणाचं चालणार आहे. 4-5 दिवस ॲडमिटसुद्धा होता तो. त्यामुळे खूप म्हणजे खूप आता उद्या सावडायचं आहे आणि जायचं आहे. काल अक्षरशः खूप त्रास होतो की त्याचं म्हणजे तो असं मला तर वाटतच नाही की तो अजून गेलाय मला सोडून. म्हणतात ना की भाव असावा पाठीशी. एक म्हणायला भाव तर होता मला, पण तो बी गेला. तसं बी पहिले आमचे आई वडील गेले, नंतर आता भाऊ गेला. खूप दुःख पचवायला आलंय. त्यामुळे काय बोलण्याचं हेच नाही आहे मला. खूप आठवण येते सगळ्यांची. एक 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 सोडून चाललेत मला. त्यामुळे मी इतक्या दिवस बनवला नाही, कारण तो सिरियस होता, ICUमध्ये होता आणि त्यामुळे सिरियस असल्यामुळे आम्ही व्हिडिओ नाही बनवला 2-3 दिवस तरी. त्यामुळे आता बघू, उद्या जाणार आहे आम्ही सावडायला. तिसऱ्या दिवशी सावडतात आणि त्यामुळे जाणार आहे. सगळे गावाकडचे पाहुणे आले, सगळे नातेवाईक आले. सगळे खूप आम्ही दुःखात आहे. श्रावणीला तर काही नेता आलं नाही आम्हाला, कारण बाळ घरात जावयाचं असल्यामुळे आम्ही नाही घेऊन गेलो त्यांना. आणि उद्यासुद्धा श्रावणीसुद्धा घेऊन जाऊ शकत नाही, कारण श्रावणी आमची खूप भीते. त्यामुळे तिला माहीत नाही हे असलं काही, कधी बघितलं नाही तिने. त्यामुळे उद्या जाणार आहे आम्ही. खूप त्रास होतो की आपल्या जवळचं कोणी असं गेलं तर. नशिबाचं फरज कोणीच जाऊ शकत नाही नशिबाच्या पुढे. आणि तेव्हा बी चांगल्या लोकांनाच लवकर नेतो. एकटा पडलो होता. पण श्रावणी, बाळ, श्रावणीची मम्मी त्यांनी खूप धीर देतात मला. श्रावणी तर काल म्हणते, "पप्पा आम्ही आहे ना, आम्ही आहे ना, तुम्ही कशाला टेन्शन घेता, तुम्हाला नाही एकटं पडू देणार," अशी श्रावणी म्हणत होती मला. हो ना श्रावणी? त्यामुळे श्रावणी आमची खूप हुशार झाले. खूप बोलते मोठ्या माणसांगत. आता यांचाच आधार आहे मला. श्रावणी, बाळ, श्रावणीची मम्मी. मित्रांनो, असं कुणावरही वाईट प्रसंग येऊ नये, पण आमच्यावर आलेला आहे. मी आता एवढंच बोलतो, नाहीतर मला कंट्रोल होणार नाही मित्रांनो. चला.